What is the name of the lesson? Androcles and Loyal. Androcles and Loyal. What is the name of lesson? Androcles and Very good. So now let us learn this new lesson. Long ago, फार पूर्वी. इंग्लिश मध्ये काही फ्रेजेस असतात, लक्षात घ्यायचं. त्या पाठ करायचे आपल्याला. ठीक आहे ना, छोटे. लॉंग म्हणजे लांब, पण इथं वेळेशी संबंधित आहे. Long ago there lived a kind, that means फार पूर्वी एक दयाळू असा होता, and gentle. What is mean by gentle? What was name of that person? Androcles. नाव काय होतं? Androcles. Yes. Now let you see. Once there was a person. His name was Androcles. Androcles was very kind. He was very gentle, and he was courteous. How was he? He was courteous. So this is the person whose name is Androcles. Androcles was very kind. He was very gentle. He was courteous man. Now you see. But he had a very cruel master. But Androcles had a very cruel master. पण अँड्रोकलचा मालक जो होता ना, तो खूप क्रूर होता. क्रूर म्हणजे गोष्ट आपण बघतोय अँड्रोकल्स नावाच्या व्यक्तीची. आपल्याला म्हटलं गेलं अँड्रोकल्स कसा होता? फार दयाळू होता, नम्र होता आणि सौजन्यशील असा व्यक्ती होता. ठीक आहे. बट हिज मास्टर मीन्स मालक. बट हिज मास्टर वॉज व्हेरी क्रुएल. CRUEL. क्रुएल म्हणजे दुष्ट, क्रूर. CRUEL स्पेलिंग पाठ करायचे सगळे आपल्याला. आपण जिद्दीने पाठ करायचंय. होतंय सगळं, करायचंय फक्त. So Androcles was very good person, but his master was not good person. He was very cruel. How was he? He was very cruel. Cruel means दुष्ट किंवा क्रूर. Now you see. In those days, kings, nobles and other wealthy men used the poor people as their slaves. Slave, SLAV, slave म्हणजे गुलाम होते ना, यानी उसको कुछ भी काम बताते उसको करना पड़ता है, उसको बोलते हैं हम गुलाम. अपन गोष्ट बोलत आहोत Androcles and Loyal. ठीक है ना. Was very good person. He was gentle person. He was a courteous man. But his master was very cruel person. पण त्याचा जो मालक होता कसा होता? अतिशय दुष्ट आणि क्रूर होता. Cruel. Once again I am repeating the word cruel. Cruel means दुष्ट. CRUEL. What is spelling of cruel? CRUEL. Very good. CRUEL. Cruel. दुष्ट होता. In those days, kings, nobles and other wealthy men used the poor people as their slaves. त्या काळी एक प्रथा होती. उस जमाने में एक अलग सी प्रथा थी. क्या थी वो? जो अमीर लोग होते थे, राजा लोग होते थे, या और ऐसे बड़े बड़े ऊंचे लोग होते थे, उनके लिए गरीबों को काम के लिए लगाया जाता था. म्हणजे श्रीमंत लोकांकडे काही गरीब लोक काम करायचे. आणि काय म्हणून करायचे? ऍज अ स्लेव. दे वर वर्किंग ऍज अ स्लेव. गुलाम म्हणून काम करायचे. त्याला म्हणजे काही अधिकार नसतात गुलामांना. म्हणजे जसा मालक सांगेल तसं वागायचं. मालकानं सांगितलं अगदी काही काम कर आणि त्याला वाटलं नाही करण्यासारखं नाही, तरी बी ते करावं लागायचं. जर नाही वगैरे म्हणला तर त्या गुलामांना शिक्षा व्हायची. त्या काळात राजे, सरदार आणि काही श्रीमंत व्यक्ती यांच्यासाठी अशा गरीब लोकांना काम करावं लागायचं आणि ते काम बिनबोबाट करावं लागायचं. ते बोललं तर शिक्षा व्हायची. सो हियर यू सी Androcles was a slave. Androcles was a slave. Androcles सुद्धा एक गुलाम होता. कुणाच्यासाठी तरी काम करत होता Androcles सुद्धा. So now you see here. So the slaves were forced to work for their master. आणि जेवढे गुलाम आहेत त्यांना आपल्या मालकासाठी काम करायला भाग पाडलं जायचं. ते करायचं. ते जर नाही म्हणला तर त्याला शिक्षा व्हायची. That means all the people who were slaves, they have to work for their master. They can't refuse their order. They can't deny their order. आपल्या मालकाची आज्ञा ते मोडू शकत नव्हते. That is why it was a very bad situation, very bad condition for those slaves. म्हणजे गुलामांसाठी कशी परिस्थिती होती? अतिशय वाईट परिस्थिती होती. बघा, they had to do what their masters told them. They had to do. त्यांना करावं लागायचं what their masters
had told them. मालक जे सांगे, मग ते न करण्यासारखे बी असलं, तुम्हाला वाटलं नाही नाही करायचं नाही, मी नाही करू शकत, नाही म्हणू शकत नव्हता. आप नहीं बोल सकते थे, वो करना ही पड़ता था. देखो अभी they had no freedom, उन्हें कोई स्वातंत्र्य नहीं था. they had no freedom. freedom यानी क्या? स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. व्हेरी गुड. स्वातंत्र्य. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. FREEDOM. व्हॉट इज स्पेलिंग ऑफ फ्रीडम? FREEDOM. व्हेरी गुड बॉय. हियर दे हॅड नो फ्रीडम. त्यांना काय नव्हतं? स्वातंत्र्य नव्हतं. अँड सो नो. नाउ यू सी राईट मीन्स, राईटचे 3 अर्थ आहेत बरं का मुलांनो. किती अर्थ आहेत राईटचे? कोणते 3 आहेत ते सांगतो. एक, राईट मीन्स उजवा. दिस इज माय राईट हँड. ओके. सेकंड, राईट आहे बरोबर. यू आर राईट. मी जेव्हा म्हणतो यू आर राईट म्हणजे तुझं बरोबर आहे. 2 अर्थ झाले ना. तिसरं राईट, आय हॅव राईट टू टेक माय एज्युकेशन. मला माझं शिक्षण घेण्याचा राईट आहे. हक्क, अधिकार. तिसरा राईटचा अर्थ काय? हक्क किंवा अधिकार. कळलं का सगळ्यांना? सो बट स्लेव्स हॅव नो फ्रीडम अँड दे हॅव नो राईट. या गुलामांना स्वातंत्र्य बी नव्हतं आणि त्यांना हक्क बी नव्हते, अधिकार बी नव्हते. सो लेट्स कंप्लीट दिस पॅराग्राफ. दे कुड नॉट लिव्ह हिम. मालकाला ते सोडू शकत नव्हते. आपल्या मालकाला सोडू शकत नव्हते. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स. असा कायदा बनवलेला होता. देअर लॉ वॉज सो स्ट्रिक्ट दॅट दे कॅनॉट रिफ्यूज देअर मास्टर्स ऑर्डर. आपल्या मालकाची आदेश किंवा आज्ञा ते मोडू शकत नव्हते. असे कायदेच बनवले होते. हाऊएव्हर विकेड ही माइट बी. किती बी जरी दुष्ट असला मालक, किती बी दुष्ट मालक वाईट असला तरी मालकाची आज्ञा किंवा आदेश गुलाम मोडू शकत नव्हते. कळायले का नक्की? व्हेरी गुड. सो वी शॅल रिपीट सेम पॅराग्राफ अगेन. ओके. सो हियर